खस्ता कचोरी बनवताना या चुका केल्या तर ती फुगत नाही किंवा मग तळताना फुटते. 1 वाटी मैदा, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, 1 चमचा बारीक रवा, 2 चमचे तेल. तेल गरम केलेलं नाही, नॉर्मल टेम्परेचरचंच तेल मी इथे घेतलेलं आहे. तेल आता मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं. गरजेनुसार पाणी घालून घट्ट गोळा बनवून घ्यायचा. कणकेपेक्षा थोडासा घट्टच गोळा इथे बनवून घ्यायचा आहे. अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचा. तोपर्यंत 10-12 लसूण पाकळ्या, 2-3 छोटे अद्रकचे तुकडे खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे. आता कढईमध्ये तेल घालून अर्धा चमचा जिरे, चमचाभर धने, बारीक केलेली अद्रक लसूणची पेस्ट, बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदाही चांगला भाजून घ्यायचा. हळद, लाल तिखट, गरम मसाला 1 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं. 4 उकडलेले बटाटे मी इथे घेतले. बटाटा हाताने कुस्करून घालायचा. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. तुम्हाला आंबट गोड सारण आवडत असेल तर थोडीशी साखर आणि आमचूर पावडर घाला. मी इथे घातलेली नाही. बटाट्याचे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. मॅशरनी चांगले बारीक करून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं. थंड करायला ठेवून देऊया. मैदा चांगला एकदम मळून घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. सारण चांगलं थंड झालेलं आहे, त्याचेही छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता पिठाचा गोळा घेऊन त्याची पारी बनवायची. त्यात सारणाचा गोळा घालून अलगद जसं आपण पुरण भरतो त्याप्रमाणे फिरवून फिरवून हलका दाब देऊन पारीचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं. हलक्या हाताने दाब देत देत पुरीच्या आकाराची कचोरी बनवून घ्यायची. तेल मध्यम गरम झालं की कचोरी सोडायची. तेल एकदम जास्त गरम नकोय आणि थंडही नकोय, ते फक्त मध्यम गरम करून घ्यायचं. एकाच वेळी जास्त गर्दी करायची नाही. कचोरी टाकल्यानंतर जोपर्यंत ती स्वतःहून वरती येत नाही तोपर्यंत अजिबातच हलवायचं नाही. जेव्हा ती फुलून वरती आली की मग त्याची बाजू हलवारपणे उलटून घ्यायची. गॅस मध्यमच आहे. 3 ते 4 वेळा बाजू उलटून पालटून कचोरी छान खमंग तळून घ्यायची. मला बरोबर इथे 10 मिनिटे लागली आहेत. गॅस मोठा करू नका. अगदी शांतपणे मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे ती कचोरी खुसखुशीत राहते, मऊ पडत नाही. बघा किती छान रंग आलाय, छान फुगली आहे. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.